गिट्टीगदान पोलीस स्टेशनला 30 तारखेला घरफोडीची फिर्याद केली गेली होती, ज्यात 1,85,000चा मुद्देमाल चोरी झाला होता। यामध्ये पोलीस इंचार्ज आणि डीबी टीमच्या पथकाने 2 दिवसात या गुन्ह्याला डिटेक्ट केले असून आतापर्यंत 95% रिकव्हरी झाली असून एकूण 1,35,000 मुद्देमाल जप्त करून या संदर्भात डीसीपी नित्यानंद झा यांनी माहिती दिली आहे। गिट्टीगदान पोलीस पथकाने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळालेलं आहे। काय नेमकं माहिती आहे, कोण आरोपी आहे, कितीच्या मुद्देमाल मिळून आलेला आहे आणि या संपूर्ण कामगिरीमध्ये कोण अधिकारी पदाधिकारी आहे ज्यांनी आपल्या मार्गदर्शनात हे संपूर्ण कामगिरी केली। गिट्टीगदान पोलीस स्टेशनमध्ये 1 तारखेला एक गुन्हा दाखल झालेले होते हाऊस ब्रेकिंगचे, आणि त्यामध्ये 8,85,000चे मुद्देमाल चोरी करून नेले होते। आणि गिट्टीगदान पोलीस इंचार्ज आणि डीबी टीमचे पथक यांनी 2 दिवसात या गुन्हा डिटेक्ट केलेली आहे आणि 95% रिकव्हरी झालेली आहे। त्याचे टोटल एकूण अमाऊंट आहे 8,35,000, ज्यामध्ये 10 तोला सोनं आणि 1.5 लाख कॅश पण आहे। आणि या गुन्हा आरोपी यांनी कबूल दिलेली आहे की त्यांनी 30 तारखेला गुन्हा केलेले होते आणि याचे आरोपीचे नाव पाल राजेंद्र सिंग चिमा आहे। त्याचे वय 32 वर्ष आहे। यामध्ये 95, जसं मी सांगितलं की 95% अमाऊंट रिकवर झालेले आहे। 10 तोला सोनं आणि 1.5 लाख कॅश ऑलरेडी रिकवर झालेली आहे। 2 लाख कॅश गेलेले होते, त्यापैकी 1.5 लाख कॅश मिळाले। फक्त 50,000 त्यांनी खर्च केलेले आहे। त्याचे तपास आता पण चालू आहे। या कामगिरीमध्ये पोलीस स्टेशनचे इंचार्ज कैलाश देशमाने साहेब आणि त्याचे जे डीबी टीमचे पथक आहे त्यांनी ही कामगिरी केलेली आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवारची रिपोर्ट, नागपूर।